का बरं ज्ञानेश्वर माऊलींना वाटलं नाही इंग्लिशमध्ये मी ज्ञानेश्वरी लिहावी? का नाही वाटलं? ज्ञानेश्वर माऊली कुठल्याही विद्यालयामध्ये नव्हते, पण आज विद्यालयामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचे धडे आहेत. जेवढे आपले महापुरुष झाले, जेवढे संत महात्मा झाले, सगळ्यांनी मराठीतनंच लिहिलंय हो. संस्कृत मधनं लिहिलंय, मराठीतनं लिहिलंय. आज आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून दिलाय नरेंद्र मोदी साहेबांनी. त्यामुळे आपल्याला अभिमान असायला हवा आपल्या भाषेचा. आणि माझी विनंती आहे, शिक्षकांना त्यांच्या नोकऱ्या टिकवाव्या असं तुम्हाला, कारण शिक्षक, जिल्हा परिषदेचा शिक्षक हा सर्वसामान्य घरातून आलेला असतो. त्याची नोकरी टिकायला हवी किंवा त्या शिक्षक भरतीत आणखी वाढ व्हायला हवी असं तुम्हाला वाटत असेल तर आपल्या मुलांचं ऍडमिशन हे मराठी मीडियमला घ्या. मी विनंती करते, जे सर्वसामान्य आहेत, ज्या आपली मायबोली, आपली परिस्थिती, जे 15 ते 20 हजार कमावतायत, अशा लोकांना मी विनंती करेन, विनाकारण तुम्ही रण काढून सण साजरा करू नका, ऋण काढून सण साजरा करू नका. ही माझी आजी आजोबा म्हणायची, ही म्हण असायची. आपण म्हणतोय ना की पहिली लोक 5-5 मुलं सांभाळत होती, आता एक सुद्धा जण होतो. त्याचं कारण आपण हे ओढवून घेतलंय सगळं, हे ओढवून घेतलंय सगळं. आणि त्या लेकराच्या डोक्याला हड्याक ते वेगळं, ते त्याला ते किती, मला सांगा ना, प्रेशर त्याच्या एवढ्याशा मेंदूवर किती प्रेशर आणतोय आपण. ते त्याला आलंच पाहिजे. ते अरे काय, कुठं चाललोय आपण? बरं, आता आणखी सरकारने निर्णय घेतलाय, तो एक आणखी सोन्याहून पिवळा झाला की सीबीएसई बोर्ड ते जिल्हा परिषदेला सुद्धा लागू करतायत. किती छान निर्णय आहे. मला असं वाटतं खरंच आपण या गोष्टीवर विचार केला पाहिजे, पालकांनी खरंच करायला हवं. माझी विनंती आहे तुम्हाला की इंग्लिश मीडियम मध्ये मुलांचं ऍडमिशन व्हावं. हा अट्टहास धरू नका, काही गरज नाही. आपण शिकलोय ना, आणि या स्पर्धेच्या दुनियेमध्ये इंग्लिशला फार महत्व आहे ना. लावा ना त्यांना क्लास, लावा, एक्स्ट्रा क्लास लावा इंग्लिशचे, जेणेकरून त्यांची इंग्लिश पक्की होईल. परंतु याच्यामध्ये तुमचे फार नुकसान होणार आहे इंग्लिश मीडियम मध्ये तुम्ही मुलांना टाकून, की आपला तो मूळ गाभा नाहीये, आपला मूळ पाया नाहीये, त्याच्यामध्ये आपण मुलांना घालतोय, त्याच्यामध्ये ढकलतोय. इंग्लिश त्यांना शाळेत किती शिकू द्या, घरी आल्यावर मात्र ते आपल्यासोबत मराठीमध्येच बोलतायत, कारण आपल्याला इंग्लिश येत नाही. म्हणजे त्यांना जे शालेय शिकवलं जातं शाळेमध्ये, जो काय अभ्यासक्रम, तो नाही ना, त्याचा इफेक्ट होत नाही हवा तसा, त्यांचा रिझल्ट हवा तसा लागत नाही. मला सांगा, आतापर्यंत किती टक्के सर्वसामान्य घरातली मुलं जी इंग्लिश मीडियम मधनं शिकतायत त्यांची मुलं अधिकारी झाली आहेत? मला सांगा. सर्वसामान्य घरातली मुलं जी इंग्लिश मीडियमला टाकली ना, ती मुलं किती टक्के अधिकारी झाली, किती टक्के गव्हर्नमेंट सर्व्हिसला लागले? माझी विनंती आहे आपल्याला की खरंच विचार करा मी जे बोलते. आणि ऍडमिशन घेताना अजिबात अट्टहास करू नका की माझं मूल हे इंग्लिश मीडियमला शिकलं पाहिजे, गव्हर्नमेंट स्कूलला शिकलं पाहिजे, अजिबात नाही. छान जिल्हा परिषद शाळेला ऍडमिशन घ्या मुलांचं, छान त्यांचं आयुष्य त्यांनाही जगू देत. किती त्या एवढ्याशा मेंदूवर किती ताण त्यांना द्यावा लागतोय. आणि आपला मुलगा आणखी पारंगत व्हावं बाबा, त्याला सगळ्या गोष्टींमध्ये तो हुशार असावा ना, त्याच्यासाठी तुम्ही एक्स्ट्रा क्लास लावा, हरकत नाहीये. कारण मी जे माझे वकीलदार, मी त्यांची मुलाखत याच्यासाठी खरं घेणार आहे. लवकरच त्यांचं पॉडकास्ट असणार आहे आणि तुम्ही बघाल, ते स्वतः सांगतील. त्यामुळे मी खरंच हा विषय आज आवर्जून, कारण आता ऍडमिशन चालू झालेले आहे आणि बऱ्याच पालकांचं म्हणणं आलं की ताई तुम्ही खरंच याच्यावर तुम्ही बोलाच. माझ्या ज्या मैत्रिणी होत्या काही, त्यांनी सुद्धा मला सुचवलं की तू यावर बोल, आणि मला वाटलं कुठेतरी हे तुमच्या पुढे मांडावं. म्हणून विनंती करेल तुम्हाला की आपल्या मुलांचं ऍडमिशन हे आपल्या मायबोली शाळेमध्येच घ्या. अभिमान बाळगा आपल्या भाषेचा, बिलकुल बाळगायलाच हवा. अभिमान बाळगा आपल्या, कारण आपल्या भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून दिला. त्यामुळं विनंती असेल माझी सर्वसामान्य मिडल क्लास फॅमिलीला की आपल्या मुलांचं ऍडमिशन हे जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये घ्या. विनंती करेल सर्वांना, विचार करायच्यावर. खरंच फार विचार करण्याची फार आता गरज आलेली आहे. आता विचार नाही केला तुम्ही तर भविष्यात पश्चाताप करावा लागेल, जसं मला होतोय आज. की मी जर मराठी मीडियमला माझ्या मुली टाकल्या असत्यात, आज त्या 100% माझ्या मुली अधिकारी झाल्या असत्या, हे मात्र 100% खरं. त्या आजही काय, पण जे
म्हणजे बाबा नाही का आपल्या सर्वसामान्य लोकांचं असतं ना की माझी मुलगी अधिकारी व्हावी, सरकारी नोकरी तिला लागल. ते काय झालं तिथं गेल्यानंतर आहे ना त्या जसं वातावरण असेल ना तसं लोकांचं लेकरांचा हे असतं, माइंड असतो, त्याप्रमाणे त्या वातावरणाप्रमाणे त्यांचा मेंदू चालतो. आपण जर त्यांना त्याच्यामध्ये टाकलं ते विचार तसंच करणार ना. ठीक आहे, आता माझी छोटी म्हणती मम्मा नाही मला लॉ करायचंय, लॉ करायचंय मला, आता ती करणार लॉ. परंतु त्रास होणारच, कारण आपली माय भाषा, आपली माय बोली नाही हो लवकर माझ्या मुलींना मराठी म्हणजे पटकन जमत नाही, असं अडखळ. खरं सांगते वाईट वाटतं, फार वाईट वाटते. मी का हा निर्णय घेतला नाही त्यावेळेला, मला का असं, तिथं सुद्धा मी मराठी मीडियम आहे तिथे मी टाकू शकत होते, तिथे मराठी मीडियम मध्ये माझ्या मुलीला का माझ्या डोक्यात आला नाही हा विचार, की मला त्यांना मराठीचे क्लास लावावे लागले तिथे. आणि आता त्या छान अगदी पारंगत झाल्या त्याच्यामध्ये. हेच जर मी अगोदरपासून केलं असतं तर. आणि आपली भाषा, आपली मायबोली त्याच्यात शिकत असताना अगदी ते लेकरं त्याच विचाराने चालतात हो. आपली संस्कृती ती मराठीच आहे ना, मराठीतनच ती जेवढी मराठीमध्ये सजवल्या जाते ना आपल्या मायबोलीमध्ये आपली संस्कृती, तेवढी इंग्लिशमध्ये नाही हो. शेवटी ती परकीयच भाषा आहे ना आपली, ती आपली नाहीये. काय एवढं प्रेम करायचं त्या भाषेवर, असावं, ती यायलाच हवी, मी नाही म्हणत नाही. आपले राजे शंभूराजे यांना 13 भाषा येत होत्या, त्यामध्ये इंग्लिश सुद्धा, इंग्रजी सुद्धा भाषा त्यांना येत होती. भाषा यायलाच हव्या, परंतु आपल्या मायबोलीवर जास्त प्रेम आपलं असायला हवं, थोडं लक्षात ठेव. म्हणून मी पुन्हा विनंती करेल की आपल्या लेकरांना आपल्या भाषेतनं शिक्षण द्या. कारण हा काय असतं माहिती का, लहानपणी जे दिल्या जात आहे ना त्यांना, ते अगदी अजन्म त्यांच्या सोबत असतं, शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या सोबत असतं. कारण लहानपणी मला ज्या गोष्टी शिकवल्या गेलेल्या आहेत, मी ज्या कहाण्या माझ्या आजी आजोबांकडून शिकले त्या अजूनही अगदी फिट्ट बसलेले. कारण शिकण्याचं वय ते असतं आणि त्याच वयात आपण त्यांना अशा याच्यामध्ये ढकलून देतोय की धड ती भाषाही आपली नाहीये ना, घरात मध्ये ते वातावरण आहे आणि ते उगाच त्यांच्यावर लादल्या जाते आणि त्यातनं ते वेगळंच काहीतरी निर्माण होतं, वेगळंच काहीतरी निर्माण होतात. म्हणजे काय झालं माहिती का, आपण बघतोय कलमी झाडं. मला एक छोटंसं उदाहरण द्यायचं तुम्हाला. कलमी झाडं म्हणजे खाली खोड जे असतं ना ते वेगळ्या झाडाचं असतं आणि त्याला गुलाबाची दांडी आहे ना त्याला लावून ती कलम केलेली असते, ती बांधतात. खोड कुठलं आहे, वेगळ्या झाडाचं आहे, त्याला म्हणजे त्या पद्धतीत असं झालंय ना की याचा आपला जो मूळ गाभा आहे तो वेगळा आहे, त्याला ते इंग्लिश मिडियम आपण ते टाकून नाही का वेगळ्याच दिशेने चाललंय. नाही घडत, जे हवंय ना ते नाही मिळत आपल्याला. त्यामुळं मी खरंच रिक्वेस्ट करेल, विनंती करेल महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य वर्गाला की आपली अगदी ग्रामीण भागात सुद्धा अपेक्षा आहे की आमची मुलं इंग्लिश मिडियमला शिकावी. आता काल मी परवा माझ्या काकाच्या मुलाला फोन केलाय, मुलाचं ऍडमिशन झालं का रे? हो झालंय. कुठे घेतलंय? आमच्या तिथे उदयनगर म्हणून एक आहे मंगरी, तिथे मुलाचं ऍडमिशन घेतलं इंग्लिश मिडियम. काय गरज म्हटलं त्याला, टाक मराठीमध्ये. फार गरजेचं आहे रुजवणं आणि यावर विचार करणं फार गरजेचं आहे. आता खरंच विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळं मराठी आणि आपली मायबोली, आपली भाषा, आपली संस्कृती आपल्याला जपायची असेल, जगवायची असेल महाराष्ट्रातली, तर आपल्या मुलांचं ऍडमिशन हे मराठी मीडियम मध्ये घ्या आणि शिक्षकांना सुद्धा नोकऱ्या लागू द्या. जर आपली मुलं आपण मराठी मीडियम मध्ये टाकू, आपली मुलं जर आपण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये टाकू, तर शिक्षकांची भरती होईल. आणि कारण हा शिक्षक सर्वसामान्य घरातला असतो, त्यालाही नोकरी मिळेल, त्याच्याही उद्धार होईल. त्यामुळं नक्कीच विचार करायला विनंती करेल सर्वांना, नक्कीच विचार करा.